हरिभक्त परायण नारदीय तथा वारकरी संप्रदाय कीर्तनकार कीर्तन भूषण पुरस्कार प्राप्त स्नेहलताई संतोष पित्रे डोंबिवली मुंबई इनका श्री हरि बालाजी महाराज घोड़ा रथ यात्रा नवरात्रि महोत्सव के निमित्त चिमूर में श्री हरि बालाजी महाराज देवस्थान में 2 फरवरी से नारदीय कीर्तन की शुरुआत हुई है और दिनांक 13 फरवरी तक कीर्तन का कार्यक्रम शुरू रहेगा। गौरतलब है अभी तक स्नेहलताई पित्रे ने 5000 से अधिक कीर्तन किया है। और वहीं सीटीवी के विशेष प्रतिनिधि बालू सातपुते ने इस मौके पर स्नेहल पित्रे के साथ मुलाकात की। नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। चिमूर येथील सुप्रसिद्ध श्री हरि बालाजी महाराज घोडा यात्रेनिमित्त नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून या नवरात्र उत्सवाकरता चिमूर शहरात प्रथमच नारदीय कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि वसंत पंचमी पासून हा नारदीय कीर्तनाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि या नारदीय कीर्तनाकरता डोंबिवली मुंबई येथून स्नेहलताई पित्रे या ठिकाणी आलेले आहेत। नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण स्नेहलताई पित्रे चिमूर क्रांतीभूमीत आणि या श्री हरि बालाजी महाराज यांच्या नगरीत। ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। ताई, मला एक सांगा, आपला जन्म कुठं झाला आणि आपलं बालपण कसं गेलं? तसं म्हटलं तर माझा जन्म तसा पुण्याचा आहे, पण आम्ही राहतो मुंबईमध्ये। मला दिली आहे कोल्हापुरात, पण पुन्हा आम्ही मुंबईतच राहतोय कारण ते कीर्तनाच्या याने आम्हाला प्रवासासाठी म्हणून ते बरं पडतं, जरा सेंटर पडतं म्हणून आम्ही मुंबईत राहतो। आणि सध्या तुमचं मुंबईत वास्तव्य आहे? मुंबईमध्ये वास्तव्य आहे सध्या। ताई, तुमचं शिक्षण कुठं झालं आणि कुठपर्यंत झालं? माझं तसं म्हणाल तर शैक्षणिक शिक्षण माझं तसं 12वी पर्यंतच आहे, जास्त नाही आहे। पण जर माझं कीर्तनाचं जर शिक्षण म्हणाल तर माझे वडील हरिभक्त परायण गंगाधर बुवा व्यास डोंबिवली, तिथे त्यांनी मला शिकवलं आणि कीर्तनातूनच त्यांनी मला घडवलंय। म्हणजे तुमच्या घराण्यामध्येच कीर्तनाचा वारसा होता? अगदी माझ्या आजोबांपासून कीर्तनाचा वारसा आहे मला। तुम्ही कोणत्या वर्षापासून कीर्तन क्षेत्रात आले? मी माझ्या 16व्या वर्षापासून कीर्तनामध्ये आहे, कीर्तन क्षेत्रामध्ये आहे। तुम्ही 16व्या वर्षापासून कीर्तन क्षेत्रात आले। तुम्ही या क्षेत्रात असताना काही अनुभव तुमचे वाईट किंवा चांगले? वाईट तसे कमी आले, पण चांगले खूप अनुभव आले। म्हणजे लोकांनी तसं म्हणायला गेलं तर गर्दीच्या मानानं किंवा म्हणजे ज्या वेळेला मी आपलं बोलत राहीन किंवा ज्या वेळेला मी काही सांगत राहीन तर एक कीर्तनकार म्हणून आपल्याकडे ते लोक बघतात, म्हणजे त्या भावनेने आपल्याकडे बघत असतात। त्यामुळे कुठेही बिनधास्त मी एकटी पण जाऊ शकते। तो एक अनुभव चांगला आहे म्हणजे कीर्तनाच्या व्यवसायामध्ये। कारण लोकांची बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे जो असतो तो थोडासा म्हणजे चांगला असल्यामुळे आम्ही बिनधास्त सगळीकडे जाऊ शकतो। आणि महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे माऊलीच्या स्वरूपात बघतात सर्वांना। हो। ताई, मला एक सांगा, कीर्तनाचे भरपूर प्रकार आहेत, किती प्रकार आहेत ना? म्हणजे वारकरी संप्रदाय आहे, हरिदासी म्हणजे नारदीय कीर्तन आहे, त्यांनाच हरिदासी पण म्हणतात। त्याच्यानंतर आता या नारदीय कीर्तनामध्ये सुद्धा तसं बघायला गेलं तर रामदासी पद्धत आहे, एक दासगणू पद्धत आहे, आमचं कराडकर पठडी आहे, त्यांची पठडी, अशी वेगवेगळ्या अशा पठड्या आहेत त्याच्यामध्ये। नेमकं नारदीय कीर्तन आम्ही म्हणतो आणि चिमूरला नेहमी होतं, पण नेमकं नारदीय कीर्तन म्हणजे काय? नारदीय कीर्तन म्हणजे खरं सांगायचं तर ते नारदांपासून सुरू झालेलं आहे आणि नारद जसे प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येका ठिकाणी नारायण नारायण असं म्हणून ते हरिकीर्तन असे करत होते आणि म्हणूनच त्यांच्यापासून खरं तर नारदीय कीर्तन हे सुरू झालं आहे। नारदापासून नारदीय कीर्तन। तुम्ही चिमूर शहरात पहिल्यांदाच आला? पहिल्यांदाच। काय अनुभूती आली तुम्हाला चिमूर शहराबद्दल आणि या बालाजी मंदिराबद्दल? हो, नाही खरं तर एक खूपच छान की मला म्हणजे खूप वर्षापासून खरं तर मला यायचं होतंच तिथे चिमूरमध्ये, पण आल्यानंतर मी फक्त मूर्तीला बघितलं आणि मनामध्ये असं आलं की कधीतरी माझं बालाजीच्या समोर माझं कीर्तन व्हावं अशी खूप इच्छा होती।
आणि ती बालाजीने पूर्ण केली. आणि म्हणून खरं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतरच मला लोकांना सांगत असताना सुद्धा मला असं भरून येत होतं की मला बालाजीच्या समोर मला कीर्तन करायला मिळते, हे माझं भाग्य समजते मी मला स्वतःला. आपण कीर्तनामध्ये जर बघितलं, तुमचा एवढा अनुभव आहे महाराष्ट्र फिरण्याचा आहे, हो. तर कीर्तनामध्ये जनरली 55+ व्यक्ती राहतात, पण तुम्ही चिमूरला आल्यानंतर तुम्हाला 40-35+ सुद्धा दिसले. हो. काय सांगाल यांच्याबद्दल आणि काय संदेश द्याल याला नवीन नाही पिढीसाठी? नाही, ऍक्च्युली खरंच चांगली गोष्ट आहे की इथे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळीच माणसं इथे कीर्तनामध्ये बघायला मिळतात. काही ठिकाणी हाही अनुभव आहे की फक्त पांढरे केस असलेलीच माणसं आम्हाला जास्त करून बघायला मिळतात. आणि काही ठिकाणी तरुण मंडळी सुद्धा याच्यामध्ये आहेत, म्हणजे कीर्तन ऐकायचा शौकीन आहेत, त्यांना शौकही आहे, चांगला छंद आहे. पण कसं आहे, ते कीर्तन ऐकत असताना शेवटी काही माणसांच्या मनात, मुलांच्या मनात नेमकं कीर्तनाबद्दल काय भावना असतात, ते कोणत्या दृष्टीनं आमच्याकडे बघतायत आणि कीर्तन कसं ऐकतायत, ह्याला पण महत्व आहे ना. कारण आता इथे जे मी लहान मुलं बघितली, अगदी मन लावून कीर्तन ऐकतायत. मी लहान लहान गावांमध्ये पण खूप गेली आहे, पण तिथे सुद्धा त्या लहान गावांमध्ये सुद्धा खूप अशी लहान लहान मुलं होती ना, अगदी प्रेमानं सगळी तिथे येत होती, सगळे छान ऐकत होती. आणि त्यांना असं वाटायचं की नाही, मला पण तुमच्यासारखं व्हायचंय. म्हणून असं ती माणसं, ती लहान लहान मुलं माझ्या हाती अगदी अशी अवतीभोवती वगैरे असायची आणि म्हणायची की ताई, तुम्हाला एक सांगू का, म्हणजे असं आपण कसं, आपल्याला एखादी अधिकारी व्यक्ती भेटली किंवा थोडक्यात, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा सेलिब्रिटी वगैरे ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्या माणसांना कसं भरून येतं, तसं ती मुलं, त्या मुलांना असं वाटायचं की आम्ही म्हणजे त्यांच्या गावामध्ये एकदमशे सेलिब्रिटी सारखे आहोत. आणि त्यामुळे मग ते आमच्या भोवतीनं असं यायचे, आम्हाला काही ना काहीतरी कारण काढून आमच्याशी बोलायला वगैरे यायचे आणि मग म्हणायचे की आम्हाला पण तुमच्यासारखं कीर्तनकार व्हायचंय, आम्हाला पण तुमच्यासारखं कीर्तन करायचंय वगैरे वगैरे. म्हणजे असं सगळं म्हटलं, खूप छान गोष्ट आहे ही, चांगली गोष्ट आहे. आणि कीर्तन शिका. कीर्तन शिकल्यानंतर कीर्तनातूनच माणूस खरा तर घडतो. ज्या वेळेला आपण कीर्तन करायला लागतो, सगळ्यात पहिल्यांदा कीर्तन करताना खरं सांगायचं तर पोपटपंची असते. खरं सांगायचं तर कीर्तन आपण नुसतं शिकतोय, आपल्याला दिलं तेवढं वाचलं, तेवढंच फक्त बोललो की मग ती फक्त पोपटपंची सारखं होतं. पण नंतर नंतर जेव्हा जेव्हा आपण त्या कीर्तनामध्ये शिरतो, त्याचा अभ्यास करायला लागतो, त्याचा अनुभव आपल्याला यायला लागतो, त्यावेळेला ती माणसं कीर्तन जगायला लागतात. आम्ही जे कीर्तनामध्ये सांगतो ना, नाही बाबा हे असं केलं तर ते तसं होतं, ते तसं केलं तर तसं होतं, देव अशाने भेटणार आहे, देव तशाने भेटणार आहे, देव भेटायचं असेल आपल्याला तर आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात ना. मार्ग पुष्कळ आहेत देवांना भेटण्यासाठी, देवाची कृपा आपल्यावरती संपादन करण्यासाठी मार्ग पुष्कळ आहेत. पण शेवटी काय आहे, त्या मार्गानं आपण गेलो तर आपल्यावरती देवाची कृपा होणार आहे. मग ती मार्ग पुष्कळ, म्हणजे आता मला इथं यायचं म्हटलं तरी सुद्धा मला, आता मी विमानाने येऊ शकते, मी ट्रेननी येऊ शकते, मी गाडीने येऊ शकते, मी बसनी येऊ शकते, अनेक मार्गाने मी इथे येऊ शकते. पण मला कोणत्या मार्गाने जायचंय, पोचायचंय कुठं, आपल्याला चिमूरमध्ये पोचायचंय, हा माझा भाव होता. मग मी कोणत्या मार्गाने यायचं, हा आपल्याला जो सोपा वाटेल तो मार्ग आपण निवडायचा. तसा देवापर्यंत जायचं जर असेल, देवाची कृपा जर आपल्यावरती पाहिजे असेल, तर मग आपल्याला जो सोपा मार्ग आहे वाटतोय, त्या मार्गाने आपण जावं आणि भगवंताची कृपा आपल्यावरती करून घ्यावी. आणि म्हणजे देवापर्यंत पोहोचण्याचा कीर्तनाचा किंवा नामस्मरण हा एक चांगला मार्ग आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. हो, अगदी अगदी. खूप सोपा आणि साधा, सगळ्यांना साजेल, सोपेल, सगळ्यांना रुचेल, सोपा मार्ग. बरं, त्याच्यासाठी पैसे वगैरे पण काही लागत नाही. हो, सगळ्यात सोपा मार्ग. म्हणजे पैसे असणार आपण कीर्तनाचा लाभ घेऊ शकतो, नसणारा आपण घेऊ शकतो. आता घेणारा कोणत्या पद्धतीने घेते त्याच्यावर हो. जसं डोंबिवली मुंबई ते चिमूर हा जवळपास 900 किलोमीटरचा प्रवास आहे. हो. आणि तसं आमचं चिमूर तर एक वेगळ्याच ठिकाणी आहे, ना कोणत्याच हायवेला ना कोणत्याच, पण प्रसिद्ध खूप आहे. कारण सर्वात पहिले
जे क्रांती झाली चिमूरला झाली आणि सगळ्यात पहिले चिमूरच स्वतंत्र झाला. 16 ऑगस्ट 1942 ला चिमूर स्वतंत्र झाला. देश 47 ला झाला. अच्छा. आणि बालाजी महाराजांचं इथं वास्तव्य आहे, त्याच्यामुळे पंचक्रोशीत हा चिमूर प्रसिद्ध आहे. या चिमूर क्रांतीभूमीत बालाजी महाराजांच्या चरणी तुम्ही आले, म्हणजे कोणत्या माध्यमातून आले आणि म्हणजे कोणी तुम्हाला आमंत्रित केले या ठिकाणी? ते आपले नीलम ते इथले काचलवार. अध्यक्ष आहेत ना ते, हा हा, अच्छा. त्यांनी आणि आमच्या भोपे काकांनी मला आधीपासून सांगितलं होतं. आणि आणखीन एक नाव मला घ्यायला आवडेल की ज्या वेळेला मला इथे यायची मला खूप उत्सुकता होती, म्हणजे मला हे ऍक्च्युली नावच माहिती नव्हतं, हा. चिमूर हेच माहिती नव्हतं. हम्म. पण खरं सांगायचं तर मला त्या बुवांचं नाव घ्यायला आवडेल. भास्कर बुवा इंदुरकर म्हणून आहेत हा. नागपूरचे. तर त्यांनी ते इथे येऊन गेल्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं की तुम्ही ना ताई तुम्ही इथे नक्की या, तुम्हाला हे गाव खूप आवडेल, तुम्हाला इथली माणसं आवडतील आणि मेन म्हणजे इथे बालाजीचं जागृत स्थान आहे. तर तुम्हाला तुम्ही तर खरं तर यायलाच हवं इथे. पण 2-3 वेळा मी म्हणजे माझा फोन वगैरे झाला आणि नेमकं माझा योग त्यावेळेला नाही आला. हम्म. आता योग आला. अच्छा, मग योग आम्ही आला भोपे आणि काकांशी, त्याच्यानंतर मग त्या आपल्या नीलम राजवर त्यांच्याशी, पटेल दादांशी, त्यांच्याशी सगळ्यांशी माझं बोलणं झालं. हा. आणि मग मला इथे संधी मिळाली. आणि तुमचं खूप छान पद्धतीने या ठिकाणी नारदीय कीर्तन सुरू आहे. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही बघितलं, म्हणजे आमच्या कार्यकाळात एवढी संख्या नव्हती राहत. भोपे साहेब पण आहेत. तुमच्या कीर्तनाने म्हणजे पहिल्या दिवसापासून आज बघितलं, कालचा 6वा दिवस होता, पूर्ण पेंडाल पॅक झाला होता. आणि मला वाटतं 13 तारखेपर्यंत तर बाहेर सुद्धा पेंडाल टाकावं लागेल. शिवरस्ते. धन्यवाद ताई, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ बालाजीची आम्हाला कृपा. दिला. नक्कीच सतत तुम्ही या चिमुरात येत राहावं आणि कीर्तन रूपी युवकांना म्हणजे भाविकांना मार्गदर्शन करत राहावं. आपण मला इथे आमंत्रित केलं, एवढा मला मान देऊन एवढ्या सगळ्यांसमोर आपला हा प्रोग्राम तुम्ही नेताय आणि एवढं खरं सांगायचं तर एवढी जाहिरात वगैरे करताय, त्यामुळे आपले पण आभार मानते मी. धन्यवाद. धन्यवाद.